नमस्कार. आज आपण आषाढी एकादशी विशेष साबुदाणा आणि भगर जराही न भिजवता कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता बॅटर फर्मेंट न करता अगदी अर्धा तासात तयार होणारे मस्त असे उपवासाचे मऊ लुसलुशीत जाळीदार हलके फुलके अप्पे तयार करणार आहोत. या अप्प्यांना रंग पहा, अगदी सुरेख आलेला आहे. मस्त असे जाळीदार तयार झालेले आहेत. हे अप्पे खाताना तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की हे उपवासाचे अप्पे आहेत म्हणून. इतके चवदार झालेले आहेत. सोबतच मस्त अशी 2 मिनिटात तयार होणारी ओल्या नारळाची चटणी देखील बनवून दाखवलेली आहे. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निशुल्क आहे. उपवासाचे अप्पे तयार करण्यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी भगर घेतलेली आहे. भगरीला काही भागामध्ये वरीचे तांदूळ किंवा वरई असे देखील म्हणतात. आता एका कढईमध्ये ही घेतलेली 1 वाटी भगर आणि पाव वाटी साबुदाणा घालून घ्यायचा आहे. अगदी कमी आचेवरती भगर आणि साबुदाणा एक साधारणतः 2 ते 3 मिनिटं हलकंसं गरम करून घ्यायचं आहे. म्हणजे कसं थोडंफार गरम केलं ना की मिक्सरमध्ये चांगली अशी त्याची भरड तयार होते, पावडर तयार होते. हे पहा, अशा प्रकारे 2 ते 3 मिनिटं कमी आचेवरती सतत हलवत साबुदाणा आणि भगर चांगलाच मी भाजून घेतलेला आहे. एकदम डार्क रंग होऊ द्यायचा नाही, हलकासा फक्त गरम करून घ्यायचा आहे. आता हे भाजून घेतलेला साबुदाणा भगर एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे भाजून घेतलेला साबुदाणा आणि भगर पूर्णपणे थंड झालेला आहे. माझं या ठिकाणी भगर साबुदाणा जास्त असल्यामुळे मी 2 बॅचमध्ये हे बारीक करून घेणार आहे. आता हे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि जेवढी जमेल ना तेवढी पावडर तयार करून घ्यायची आहे. आता आपण हे अप्पे तयार करतोय. अप्पे तयार करण्यासाठी एकदम बारीक पीठ लागत नाही. आपला जाडसर रवा कसा असतो किंवा आपला बारीक रवा कसा असतो त्याप्रमाणे थोडीशी अशी भरड राहिली ना तरीसुद्धा चालेल. एकदम बारीक पीठ करायची अजिबात आवश्यकता नाही. हे पहा, अशा प्रकारे थोडंसं जाडसरच मी बारीक करून घेतलेलं आहे. एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. आता उरलेलं जे भाजून घेतलेलं भगर आणि साबुदाणा आहे ना ते सर्व आपण छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चांगली अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. हे पहा, अशा प्रकारे मी पावडर तयार करून घेतलेली आहे सेकंड बॅचची. आता ह्यामध्ये आपण काही जिन्नस ॲड करणार आहोत. मी या ठिकाणी एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा कापून घेतलेला आहे. बटाटा उकडून वगैरे घालायची अजिबात गरज नाही, असा कच्चाच बटाटा आपण या ठिकाणी घालणार आहोत. आता हा कापून घेतलेला सर्व बटाटा या तयार करून घेतलेल्या पावडरमध्ये घालायचे आहे. लगेच ज्या वाटीने आपण भगर मोजून घेतली त्याच वाटीने मोजून बरोबर अर्धी वाटी दही घालायचं आहे आणि 4 ते 5 हिरव्या मिरचीचे तुकडे करून घालायचे आहेत. आता मी ही बाकीची जिन्नस मुद्दाम सेकंड बॅचमध्ये ॲड करते मिक्सरच्या भांड्यामध्ये. कारण काय होतं, मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये करायला गेलं ना व्यवस्थित बारीक होत नाही. त्यामुळे छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 बॅचमध्ये हे बारीक करून घेतलं आणि सेकंड बॅचमध्ये बाकीची जिन्नस घालून चांगलं असं फिरवून घेणार आहे. म्हणजे कसं अतिशय व्यवस्थित मिक्स पण होईल आणि एकजीवसुद्धा होईल. आता सुरुवातीला पाणी वगैरे घालायची अजिबात आवश्यकता नाही. झाकण लावून छान असं बारीक करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, बटाट्याचे अजिबात बारीक बारीक कण शिल्लक राहता कामा नये. एकदम बटाट्याची बारीक पेस्ट तयार झाली पाहिजे. हे पहा, अशा प्रकारे मस्त असं मी हे बारीक करून घेतलेलं आहे. वाटताना मी अगदी थोडंसं पाणीसुद्धा घातलं होतं कारण मला थोडंसं जड वाटत होतं म्हणून मी पाणी घालून घेतलं. आता हे तयार करून घेतलेलं जे बॅटर आहे, मिश्रण आहे, ते आपण ह्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. आता लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. आपण जी भगर आणि साबुदाण्याची पहिली बॅच बारीक करून घेतली होती ना त्याच पावडरमध्ये आता दुसऱ्या बॅचमध्ये आपण जे मिश्रण बारीक करून घेतलं ते ॲड केलेलं आहे. त्यामुळे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. हे पहा, चांगलं असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. पण हे मिश्रण फार घट्ट आहे. आपल्याला अप्प्यांसाठी ना थोडंसं पातळच मिश्रण हवं असतं. म्हणजे कसं अप्पे छान असे जाळीदार तयार होतात. आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बॅटर बारीक करून घेतलं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक साधारणतः अर्धी वाटी पाणी मी घालून घेते आणि व्यवस्थित हे भांडंसुद्धा धुवून घेते. आता लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त असं आपल्याला थोडंसं पातळ बॅटर तयार करून घ्यायचं आहे. अगदीच पातळ न करता मध्यमच ठेवायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे थोडं पाणी घालून चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून छान असं मी बॅटर हे तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता. अगदी ह्याच पद्धतीची कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवायची आहे. एक साधारणतः अर्धी वाटी पाणी मला लागलेलं आहे. तुम्हाला पाणी कमी किंवा जास्तसुद्धा लागू शकतं.
तुम्ही पुन्हा एकदा बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून घ्या, अगदी परफेक्ट आहे। आता आपण साबुदाणा आणि भगर जरासुद्धा भिजवलेलं वगैरे नाही, इन्स्टंट आपण हे अप्पे तयार करत आहोत। त्यामुळे हे जे तयार केलेलं जे बॅटर आहे अप्प्यांचं ते साधारणतः 15 ते 20 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊयात, म्हणजे कसं छान असं भिजेल, त्यामुळे आपले अप्पे आहेत ना ते सुद्धा मस्त असे जाळीदार तयार होतील। आपले हे अप्प्यांचं मिश्रण भिजते तोपर्यंत आपण झटपट अशी 5 ते 10 मिनिटात तयार होणारी चटणी देखील तयार करून घेऊयात। चटणी तयार करण्यासाठी मी या ठिकाणी अर्धी वाटी ओला ताजा नारळ छान असा बारीक बारीक स्लाइसमध्ये कट करून घेतलेला आहे। 2 चमचे भाजलेले शेंगदाणे, 4-5 हिरव्या मिरच्या आणि हिरवीगार कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे। जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर तुम्ही या ठिकाणी कोथिंबीर स्किप केली तरी सुद्धा चालेल। आता एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घेतलेलं सर्व साहित्य काढून घेऊयात। लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडीशी 1 चमचा साखर घालायची आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस सुद्धा पिळून घ्यायचा आहे। आता लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त अशी चटणी आपल्याला ह्या ठिकाणी वाटून घ्यायची आहे। आता तुम्हाला चटणी कशी पातळ किंवा घट्ट हवी ना त्यानुसार तुम्ही या ठिकाणी पाणी कमी जास्त करू शकता। हे पहा, मी लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मध्यम कन्सिस्टन्सीची ह्या ठिकाणी झटपट अशी ओल्या नारळाची चटणी तयार करून घेतलेली आहे। जर तुम्हाला या ठिकाणी लिंबाचा रस घालायचा नसेल तर 1 चमचा दही सुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार। चटणीला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे, चवीला तो खूपच अप्रतिम तयार झालेली आहे। आता ह्या ठिकाणी एक साधारणतः 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत। अप्प्यांचं हे मिश्रण देखील छान असं भिजलं आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता भिजल्यामुळे थोडंसं घट्ट झालेलं आहे, पण मला या ठिकाणी कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट वाटत आहे। यापेक्षा जास्तीचं पातळ बनवायची गरज नाही, कारण आता आपण ह्यामध्ये अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट वापरणार आहोत आणि इनो ॲक्टिवेट होण्यासाठी वरतून थोडंसं 2 ते 3 चमचे पाणी सुद्धा घालणार आहोत। त्यामुळे अप्प्यांच्या बॅटरची कन्सिस्टन्सी आपोआपच ॲडजस्ट होऊन जाणार आहे। आता हा घातलेला इनो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। जर तुम्हाला इनो घालायचं नसेल ना तर तुम्ही साधारणतः एक अर्धा चमचा खाण्याचा सोडा सुद्धा घालू शकता। जर तुम्हाला इनो किंवा सोडा काहीही घालायचं नसेल, तुम्ही उपवासाला इनो सोडा खात नसाल तर हे तयार करून घेतलेलं असं बॅटर येणार एक साधारणतः 5 ते 6 तास फर्मेंट होण्यासाठी म्हणजे आंबवण्यासाठी साईडला ठेवून द्या आणि त्यानंतर अप्पे करा। म्हणजे तुम्हाला सोडा इनो घालायची अजिबात आवश्यकता नाही, तरी सुद्धा तुमचे अप्पे मस्त असे जाळीदार तयार होणार आहे। जर तुम्हाला सकाळी सकाळी उपवासाच्या दिवशी हे अप्पे तयार करायचे असतील तर हे मिश्रण रात्रीच बनवून ठेवा, रात्रभर पूर्ण फर्मेंट होऊन द्या आणि सकाळी सकाळी अप्पे बनवा, म्हणजे छान असे अप्पे तयार होतील। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता इनो घातल्यामुळे आपलं जे मिश्रण आहे जे हलकं फुलकं झालेलं आहे, मस्त अशी त्याला जाळी देखील पडलेली आहे। आता तुम्ही पुन्हा एकदा बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून घ्या, अगदी परफेक्ट आहे। अप्प्यांसाठी आपल्याला ह्याच पद्धतीचं मिश्रण हवं आहे। या ठिकाणी साधारणतः एक 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत। अगदी कमी आचेवरती झाकण ठेवून मी हे अप्पे खालच्या बाजूने चांगले असे भाजून घेतलेले आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मधले जे अप्पे आहे ना थोडेसे जास्त डार्क रंगावरती भाजले गेले आहेत, कारण मध्ये ना थोडासा गॅस जास्त लागतो अप्पे पात्राच्या भांड्याला। आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अप्पे चमच्याच्या मदतीने फ्लिप करून घ्यायचे आहे, बाजू बदली करून घ्यायची आहे। तुम्ही या ठिकाणी रंग पाहू शकता, अगदी सुरेख आलेला आहे, मस्त असे जाळीदार अप्पे आपले या ठिकाणी तयार झालेले आहेत। चला तर याच पद्धतीने हे सर्व अप्पे आहेत ना त्याची बाजू आपण बदली करून घेऊयात। रंग अगदी छान आलेला आहे। हे अप्पे ना चवीला खूपच चविष्ट लागतात, वाटणार सुद्धा नाही की हे उपवासाचे अप्पे आहेत म्हणून। आता सर्व बाजू अप्प्यांची बदली झाल्यानंतर पुन्हा गॅस कमीच ठेवायचा आहे आणि कमी आचेवरती दुसऱ्या बाजूने देखील अप्पे छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत।
हे पहा, दुसऱ्या बाजूने देखील साधारणतः एक 2 ते 3 मिनिटं अप्पे खरपूस असे भाजून घेतलेले आहेत। दोन्ही बाजूनी मस्त असे खमंग असे आपले अप्पे भाजून तयार झालेले आहेत। आता हे भाजून घेतलेले अप्पे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। चला तर ह्याच पद्धतीने उरलेले अप्पे देखील तयार करून घेऊयात। लक्षात ठेवायचं, फक्त हे अप्पे बनवताना ना बॅटर अगदी मस्त असं सरसरीत हवं, जास्तीचं घट्ट नको। जास्तीचं घट्ट बॅटर केलं ना तर काय होतं, अप्प्यांना व्यवस्थित जाळी येत नाही, हलके फुलके होत नाहीत, खाताना घशाला दाटल्यासारखे वाटतात। आता आपण इन्स्टंट अप्पे बनवले म्हणून इनो आणि सोडा वापरला। जर तुम्हाला जर अप्प्यांमध्ये इनो सोडा घालायचं नसेल तर बॅटर दही घालून तसंच बनवायचं आणि रात्रभर फर्मेंट करायचं, म्हणजे सोडा आणि दही न घालता सुद्धा तुमचे अप्पे एकदम जाळीदार तयार होतील। हे पहा, अशा प्रकारे दुसऱ्या अप्प्यांची बॅच देखील मस्त अशी मी घालून घेतलेली आहे। दोन्ही बाजूनी अगदी खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने मी सर्व अप्पे भाजून घेतलेले आहेत, एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। याच पद्धतीने उरलेले सर्व अप्पे आपण तयार करून घेऊयात। हे पहा, अशा प्रकारे मी काही अप्पे तयार करून घेतलेले आहेत। माझे साधारणतः जेवढं बॅटर तयार झालं होतं ना त्यामध्ये 16 ते 17 अप्पे तयार झालेले आहेत। अगदी मस्त असे खरपूस झालेले आहेत। तुम्हाला मी जवळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल। मस्त असे हलके फुलके मऊ लुसलुशीत जाळीदार उपवासाचे खमंग असे अप्पे तयार झालेले आहेत। हे तयार झालेले गरमागरम अप्पे तुम्ही तयार केलेल्या चटणीसोबत, दह्यासोबत किंवा असे सुद्धा खाऊ शकता, किंवा सुकी ओल्या नारळाची किंवा सुक्या नारळाची चटणी असते ना त्यासोबत सुद्धा हे अप्पे खूप छान लागतात। कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर ह्या आषाढी एकादशीला एकदा तरी उपवासाचे अप्पे एकदा जरूर करून पहा। माझी खात्री आहे घरातल्या अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील इतके हे चविष्ट अप्पे तयार झालेले आहेत। असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा।